गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी व जमीन या घटकाची माहिती बघणार आहोत. ऑब्झर्व द पिक्चर 1.1 स्पेअर ऑफ द अर्थ. स्पेअर्स ऑफ द अर्थ या ठिकाणी लिथोस्फिअर शिलावरण, हायड्रोस्फिअर जलावरण आणि ॲटमॉस्फिअर वातावरण या तीन भागांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर ॲन्सर द क्वेश्चन्स, सोबत दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत. वेअर डू वी सी द बर्ड्स. पक्षी आपणास कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात? लिथोस्फिअरमध्ये, हायड्रोस्फिअरमध्ये का ॲटमॉस्फिअरमध्ये? सेकंड वन क्वेश्चन, वेअर इज द क्राऊ ग्रेझिंग. गाय कोणत्या ठिकाणी चरत आहे? थर्ड क्वेश्चन, लोकेट द ट्रीज अँड द रोड्स. रस्ते कसे तयार झालेले आहेत? झाडे कोणत्या ठिकाणी आहेत? रस्ते कोणत्या ठिकाणी आहेत? वेअर डूज द रिवर कम फ्रॉम. हाऊ डज इट फ्लो. नदी जे आहे ते कशा प्रकारे वाहत आहे? चढाकडून उताराकडे, डोंगराकडून समुद्राकडे. वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन कोणत्या ठिकाणी आहे? लिथोस्फिअर एरियामध्ये आहे का? हायड्रोस्फिअरमध्ये आहे का? ॲटमॉस्फिअर एरियामध्ये आहे? वेअर आर द फिश सीन. मासे पोहत असलेले आपणाला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात? त्यानंतर हाऊ व्हॉट इज द सी बोट फ्लोटिंग. बोट कोणत्या ठिकाणी तरंगत आहे? हे प्रश्न सोडवल्यानंतर आपण व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर fulfilling their basic needs. They are called natural resources. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन, हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. आता या ठिकाणी एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटोस्फिअर्स, हायड्रोस्फिअर्स अँड लिथोस्फिअर्स. ॲटोस्फिअर्स म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर्स म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. आता या ठिकाणी पाहूया, these living things and the parts of the lithospheres, hydrosphere and atmospheres which they occupy are together called the biosphere. आता या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर? व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर्स असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी आपणाला द लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर्स, हायड्रोस्फिअर्स अँड ॲटमॉस्फिअर्स, शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही थरांना मिळून टुगेदर, ऑक्युपाय आर टुगेदर, ते या तिन्ही थरांना मिळून आपण काय म्हणतो? जीवावरण असं म्हणतो. आता या ठिकाणी पाहूया, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. वातावरण जे आहे ते पृथ्वीच्या संपूर्ण सभोवती आहे. द सरफेस ऑफ द एअर comprises water and lands, that is the hydrospheres and lithospheres. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. आता या ठिकाणी आपण सोबतची आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे.
प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. आता या ठिकाणी जमीन आणि पाणी या दोन्हीचं प्रमाणांचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. हायड्रोस्फिअरचा एरिया जास्त आहे का लिथोस्फिअरचा एरिया जास्त आहे? हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. शिलावरणाचा भाग जास्त आहे का जलावरणाचा भाग जास्त आहे? तर या ठिकाणी आपल्याला हायड्रोस्फिअरचा जो एरिया आहे तो वॉटरचा एरिया आहे आणि तो 71% आहे. आणि लँडचा जो एरिया आहे तो लिथोस्फिअरचा एरिया आहे आणि तो 29% आहे. आता कोणता लार्ज आहे? वॉटरचा लार्ज आहे. आणि लेस कोणता आहे? लँडचा लेस आहे. ठीक आहे. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous from and resources. आपणाला स्थायू, जल आणि वायू या रूपामध्ये काही नैसर्गिक घटक पाहायला मिळतात. यानंतर पाहूया 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचे 5 थर कोणते? या ठिकाणी आपण एअर म्हणजे हवा. The air in the atmosphere around the earth contains. आता यामध्ये कंटेन्स म्हणजे घटक. आता यामध्ये पृथ्वीचे जे वातावरण आहे, पृथ्वीसोबत असणाऱ्या वातावरणामध्ये जे घटक आहेत त्या पहिला कंटेन आपला कोणता आहे? नायट्रोजन. दुसरा ऑक्सिजन. तिसरा कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर इनर्ट गॅसेस. 6 इनर्ट गॅसेस आहेत. 6 इनर्ट गॅसेस आहेत. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. द ट्रॉपोस्फिअर. ट्रॉपोस्फिअर म्हणजे तपंबर. कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. हवेमध्ये असणाऱ्या एकूण प्रमाणापैकी 18% आपल्याला तपंबर पाहायला मिळतं. त्यानंतर while this proportion is about 19 in stratosphere. तितांबर जे आहे ते आपल्याला 19% पाहायला मिळतं. त्यानंतर मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर. दलांबर आणि आयनांबर आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळतं. द प्रोपोर्शन ऑफ मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. हळूहळू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं वर जाणार आहे हवेमध्ये तसतसं हवा आपणाला कमी कमी होत असलेली आढळेल. शेवटी एक असा टप्पा येतो गॅसेस आर नॉट फाउंड. आपणाला हवे जे काही कण असतील ते आपणाला आढळत नाहीत. इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. त्या ठिकाणी आपल्याला हवेचं माध्यम पाहायला मिळत नाही. त्या थराला आपण काय म्हणतो? एक्झोस्फिअर म्हणतो, बाह्यांबर असे म्हणतो. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. आणि हवा एक अनेक वायूंचं मिश्रण बनलेले आहे. आता पाहूया प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण. आता सर्वात जास्त व्हेरियस गॅसेस इन द एअर. सर्वात लार्ज पर्सेंटेज कोणत्या गॅसचा आहे? 78% नायट्रोजन गॅस. त्यापेक्षा कमी कोणत्या गॅसचं प्रमाण आहे? ऑक्सिजन गॅस 21%. त्यापेक्षा लेस ॲर्गॉन 0.9%. त्यानंतर इतर घटक अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेमधील इतर काही घटक त्यांचं प्रमाण आहे 0.07%. आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. हे पहा द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ सर्वात प्रमाण कसं असतं? ग्रेटेस्ट असतं, जास्त असतं. आणि आपण जसं पृथ्वीपासूनच्या पृष्ठभागापासून वर जाणार आहे तसं अँड डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. पृष्ठभागापासून जसं आपण वर जाणार आहे तसं प्रमाण काय होतं? डिक्रीजेस म्हणजे कमी होतं. दॅट इज द एअर बिकम्स रेअर एअर ॲट हायर ॲल्टिट्यूड्स. आणि हा काय एक गुणधर्म आपणाला पाहायला मिळतो. यानंतर पाहूया सम यूज ऑफ गॅसेस इन एअर. हवेमध्ये काही घटक आहेत, वायू आहेत. त्या वायूंचा आपणाला काय यूज होतो? आता या ठिकाणी नायट्रोजन
हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स आपणाला प्रथिने काय करतात, नायट्रोजनपासून मिळतात. दुसरा काय यूज आहे पाहूया. इट इज अ युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन ए आर्टिजेट एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी व अमोनियाच्या निर्मितीसाठी, प्रोडक्शन ऑफ अमोनियाच्या निर्मितीसाठी आणि एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ, हवाबंद अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपणाला त्याचा उपयोग नायट्रोजन वायूचा यूज होतो. त्यानंतर पाहूया ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन, सजीवांना श्वसनासाठी, इन द लिव्हिंग थिंग्स अँड द कंबक्शन म्हणजे ज्वलनासाठी. तर ऑक्सिजन वायूचा जो यूज आहे तो दोन थिंग्ससाठी होतो, दोन गोष्टीसाठी, दोन बाबीसाठी होतो. एक रेस्पिरेशन आणि दुसरं कंबक्शन. त्यानंतर पाहूया कार्बन डायऑक्साईड वायू. प्लॅन्ट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग होतो. आणि दुसरा उपयोग आहे यूज इन फायर एक्झिस्टिंग, अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. त्यानंतर ॲर्गॉन यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आपल्या घरामध्ये असणारे जे विद्युत दिवे आहेत त्या विद्युत दिव्यामध्ये ॲर्गॉन वायूचा काय होतो, यूज होतो. त्यानंतर हेलियम वायू यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर, कमी तापमान मिळवण्यासाठी. अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप, बिन पंख्याच्या विमानामध्ये हेलियम वायूचा यूज केला जातो. त्यानंतर निऑन यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट्स. रस्त्यावरचे जे दिवे आहेत त्या दिव्यामध्ये किंवा आकर्षक जाहिरातीसाठी वापरले जाणारे जे बोर्ड आहेत त्या बोर्डमध्ये निऑनचा यूज केला जातो. त्यानंतर क्रिप्टॉन यूज्ड इन फ्लोरोसेंट ट्यूब्स. फ्लोरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा वापर केला जातो. त्यानंतर झेनॉन यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा यूज केला जातो. यानंतर पाहूया सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. खाली दिलेले 3 जे चित्र आहेत त्या चित्रामध्ये आपण काय करायचं आहे, साम्य ओळखायचं आहे. आता हे पहा, मोठमोठे उद्योगधंदे आहेत, फॅक्टरीज आहेत. त्यानंतर 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. सायलेन्सरमधून आपणाला CO2 वायू वातावरणामध्ये पास होत असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर अचानक लागलेले जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट फायर त्यापासून डेव्हलप झालेला जो CO2 वायू आहे किंवा इतर वायू आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी सिमिलॅरिटी जे आहे ते एअर पोल्युशन, हवा प्रदूषित होत असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये पहा, ऑल द अबव पिक्चर शोज लार्ज स्केल इमिशन of smokes through different agencies. These smokes directly mix with the atmospheres, disturbing the balance between the constituents of air. This is called air pollution. आता या ठिकाणी हवा प्रदूषण म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हे पहा, the large scale emission of smokes थ्रू डिफरंट एजन्सीज. वेगवेगळ्या उद्योगधंद्यामधून काय केला जातो, हवेमध्ये वायू काय केला जातो, मिक्स होतो. स्मोक्स थ्रू डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक्स डायरेक्टली मिक्स, हा काय करतो, हवेमध्ये मिक्स होतो विथ द ॲटमॉस्फिअर, वातावरणामध्ये. आणि डिस्ट्रीब्युटिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, आणि हवेच्या घटकामध्ये काय होतो, बिघाड होतो, बदल होतो. आणि दिस इज कॉल्ड, ह्याला काय म्हणतो आपण, एअर पोल्युशन, हवा प्रदूषण. म्हणजे हवेमध्ये वेगवेगळे घटक जे मिक्स होऊन हवा दूषित होते. आता हार्मफुल
हार्मफुल सबस्टन्सेस आपण पाहूया. रिलाइज्ड इन एअर थ्रू कंबक्शन ऑफ फ्यूल्स. इंधनाच्या धुराड्यामधून किंवा इंधनाच्या ज्वलनातून हवेत सोडले जाणारे जे घटक आहेत ते घटक, पहिला घटक आहे नायट्रोजन डायऑक्साईड, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे कार्बन मोनॉक्साईड, चौथा आहे सल्फर डायऑक्साईड आणि पाचवा आहे सूट. सूट म्हणजे काजळी. यानंतर पाहूया ओझोन लेअरला संरक्षक कवच असे का म्हणतात. द प्रोटेक्टिव्ह सेल. ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह सेल. देर इज ए लेअर ऑफ ओझोन. आता ओझोन जे आहे त्या ओझोनचा फॉर्म्युला जो आहे तो O3 गॅस या पद्धतीने आपण लिहितो. लेअर ऑफ ओझोन ॲट ए हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या 25 ते 26 किलोमीटर डिस्टन्सवर तो काय करतो, लेअर व्यापलेला असतो. द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आणि सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत, किरण जे आहेत ते सजीव सृष्टींना, प्राण्यांना अतिशय घातक असतात. आणि ह्या अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत त्या रे ॲब्सॉर्ब करण्याचं, व्हेरी हार्मफुल अतिशय घातक असणारे ज्या रेज आहेत ते रेज ॲब्सॉर्ब करण्याचं, शोषून घेण्याचं जे काम फंक्शन आहे ते फंक्शन ओझोन लेअर काय करत असतो, करत असतो. द ओझोन गॅस ॲब्सॉर्ब दीज रेज. आणि ओझोन लेअर जो आहे, हा जो थर आहे तो थर काय करतो, हे लेअर काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. ॲज अ रिझल्टंट द लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि म्हणून या थराला अतिशय अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत ते रेज ॲब्सॉर्ब करून घेण्याचं काम ओझोन लेअर करतो. त्यामुळं ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि सजीवांच्या दृष्टीने ते कसं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण त्यामुळे होते. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड or the chlorofluorocarbon used in air conditioners and refrigerators mix with the air. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. आणि हा ओझोन थराचा नाश होऊ नये, ओझोन लेअर डिस्ट्रॉयड होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे जे केमिकल आहे ते केमिकलचे जे उपकरण आहे त्याचा आपण शक्यतो वापर टाळला पाहिजे. आता पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातो, ओझोन प्रोटेक्शन डे केव्हा सेलिब्रेट केला जातो. तर 6 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्टेड डे. 16 सप्टेंबर जो आहे तो हा दिवस आपण काय करतो, ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगामध्ये आपण काय करतो, 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो ओझोन संरक्षण दिन म्हणून सेलिब्रेट करतो, साजरा करतो. आता यानंतर लास्ट पॉईंट आहे, इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर boards are displayed the place of heavy traffic to show the proportion of the various constituents of the year at that place. Due to these boards we can see the amount of harmful elements in the air. हवेमध्ये असणारे मिक्स झालेले जे मुंबईसारखे जे मोठमोठे महानगर आहेत त्या नगरामध्ये हवेमध्ये जे अतिशय घातक घटक निर्माण झालेले आहेत, पसरलेले आहे, त्या घातक घटकांचे किती प्रमाण आहे हे त्या बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पहिल्या प्रकरणाचे 3 पार्ट केलेले आहेत. तर हा पहिला पार्ट या ठिकाणी संपलेला आहे.